नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत आता ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 60,000 रुपये मिळणार आहेत. या संदर्भातला जो GR आहे तो आता पूर्णपणे आलेला आहे. यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कागदपत्रे कोणकोणती लागतात, अर्ज कुठे करायचा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा 11 मार्च 2024चा हा निर्णय आहे. एक थोडक्यात माहिती तुम्हाला महत्त्वाची मी सांगतो. तर इथे पाहू शकता इतर मागासवर्ग असेल, विमुक्त जाती व भटक्या जमाती असतील, हे आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 असे एकूण विद्यार्थी 21,600 विद्यार्थ्यांकरिता ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास शासनाने 13/12/2023 रोजी जी काही मान्यता दिली होती आणि त्या संदर्भात शासन निर्णयसुद्धा काढला होता. आणि त्या संदर्भात आता जे काही अटी आहेत, शर्ती आहेत, पात्रता आहेत, कागदपत्रे कोणकोणती लागतात, ही माहिती या सर्व यामध्ये आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की 60,000 जे मिळणार आहेत ते कसे मिळणार आहेत, शहरी भागात असेल, ग्रामीण भागात असेल, कशा पद्धतीने, तर ते अगोदर समजून घेऊयात. तर हा जो तक्ता आहे तो GR मध्ये दिलेला आहे. ते पहा कशा पद्धतीने आहे. जर तुम्ही मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल, म्हणजेच उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही या शहरांमध्ये जाणार असाल तर तुम्हाला कशा पद्धतीने अनुदान देण्यात येईल ते सांगितलं आहे. पहा, भोजन भत्ता भेटेल 32,000 रुपये, निवास भत्ता भेटेल 20,000 रुपये आणि निर्वाह भत्ता भेटेल 8,000 रुपये. अशा पद्धतीने जे काही तुम्ही राहता, खाता, निर्वाह करता, अशा पद्धतीने हे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे मिळतात. असे एकूण 60,000 रुपये जर तुम्ही शहरामध्ये शिक्षण घेत असाल तर मिळतील. त्यानंतर इतर महसूल विभागातील शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे काही रक्कम आहे ती वेगळी आहे. भोजन भत्ता 28,000, निवास भत्ता 15,000, निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण 51,000 मिळतील. त्यानंतर इतर जिल्ह्याचे जे काही ठिकाणी जर उच्च शिक्षण तुम्ही घेत असाल तर भोजन भत्ता 25,000, निवास भत्ता 12,000, निर्वाह भत्ता 6,000 असे एकूण 43,000 मिळतील. जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर शिक्षण घेत असाल विद्यार्थी कोणी ओबीसी कॅटेगरी मधील तर भोजन भत्ता 23,000, निवास भत्ता 10,000 आणि निर्वाह भत्ता 5,000 असे एकूण 38,000 रुपये विद्यार्थ्यांना मिळतील. अशा त्यानुसार तुम्हाला इथे अनुदान रक्कम जे आहे ते मिळणार आहे. 60,000, 51,000, 43,000, 38,000. आता जी काही पात्रता आहे ती कशा पद्धतीने आहे. विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, म्हणजेच विद्यार्थी जो आहे तो बाहेर जाऊन शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या इतर मागास जे काही तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे. अनाथ प्रवर्गात जर येत असाल, कोणी अनाथ असेल तर त्यांच्याकडे सुद्धा प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा अनिवार्य राहील. जर अनाथ असाल तर, अनाथ नसाल तर काही प्रमाणपत्राची गरज नाही. त्यानंतर जर अपंग असाल तर 40% जास्त जे काही प्रमाणपत्र असतं ते लागेल, नाहीतर नाही. जर तुम्ही जे रेग्युलर आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे, अपंग असतील तर त्यांना अपंग सर्टिफिकेट, अनाथ असतील तर अनाथ सर्टिफिकेट असं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्येच जे काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे जे काही उत्पन्न आहे ते इथे असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्याचं एक आधार कार्ड लागेल आणि बँकेचं पासबुक विद्यार्थ्यांनी अकाउंट बँकेमध्ये काढणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी जी काही प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था आहे, म्हणजे जे काही कॉलेज वगैरे आहे ते शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा पद्धतीने ते असणं गरजेचं आहे. आता शैक्षणिक निकषसुद्धा इथे दिलेले आहेत. जे काही विद्यार्थी आहेत ते 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेतलेलं असला पाहिजे. निकष पहा, विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पात्र आहे, 12वी नंतरचे जे काही शिक्षण असेल ते तुम्ही घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ही जी रक्कम आहे ते मिळणार आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी इथे टक्केवारीची पण अट टाकलेली आहे. विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशननी जे काही गुण आहेत ते आवश्यक राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जे काही जागा आहेत त्या 70% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी आहे. जे काही बिझनेस रिलेटेड जे कोणी शिक्षण घेतं त्यांच्यासाठी 70% जागा राहतील आणि जे काही बाकीचं बिगर व्यावसायिक जे शिक्षण घेत असतील ते 30% मध्ये जागा राहणार आहेत. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहतील. तसेच एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेतील लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा अभ्यासक्रमाचे प्रवेश घेतल्यास विद्यार्थी योजनेचा लाभ अनुदाय्य राहणार नाही. योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान जी काही उपस्थिती आहे ती 75% असणं गरजेचं आहे. हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि हे किती वर्ष तुम्हाला पैसे मिळतील तर 12वी नंतरचे जे काही उच्च शिक्षण आहे कमीत कमी 5 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष, आणि जर इंजिनिअरिंग वगैरे किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम जर घेत असाल तर जास्तीत जास्त 6 वर्ष, म्हणजे 6 वर्षापर्यंत तुम्हाला 60,000 रुपये 50,000 अशी रक्कम जी आहे ते वर्षाला मिळणार आहे. यामध्ये जे काही विद्यार्थ्याचं वय आहे ते 30 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. 30 वर्षाच्या आतलाच विद्यार्थी इथे पात्र राहणार आहे. अशीच माहिती यामध्ये संपूर्ण दिली आहे. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तो GR तुम्ही डाउनलोड करा आणि याच्यामधले सगळे पॉईंट एकदा वाचून घ्या. आणि इथे अर्ज करण्याची सुद्धा माहिती त्यांनी सांगितली आहे. पहा, त्यासाठी स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक संचालक जर सर्व पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्षात प्रवेश देय राहील आणि इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे शासन परिपत्रकानुसार विहित नमुन्यातील अर्ज करावा लागेल. जे काही अर्ज आहेत इतर मागास बहुजन कल्याण तिथे जाऊन इथे अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. आता अजून ऑनलाईनची काही प्रोसेस आलेली नाही, पण ऑफलाईन सांगितलं इतर मागास बहुजन कल्याणामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आणि भरपूर जण विचारत होते की धनगर समाज यामध्ये आहे का, तर धनगर समाज यामध्ये नसणार आहे. कारण धनगर समाजासाठी एक सेपरेट योजना आहे, ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना. तर धनगर समाजातले विद्यार्थी पंडित दीनदयाळ जी काही योजना आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी जर नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल तर यामध्ये पात्र नाही, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता महिला म्हणतील की आमच्यासाठी काही आरक्षण आहे का, तर हो, तर महिलांसाठी 30% समांतर आरक्षण यामध्ये ठेवलेलं आहे. ते आरक्षणानुसार इथे रक्कम अनुदाय्य इथे करण्यात येणार आहे, हे सुद्धा इथं सांगितलं आहे. आणि जे काही दिव्यांग अपंग व्यक्ती असतील त्यांना टक्केवारीची मर्यादा 50% आहे आणि जे रेग्युलर आहेत त्यांना 60% तरी लागणार आहेत. आता कागदपत्रे कोणकोणते लागतील तर इथे पहा, योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. पहिला आहे भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र, म्हणजे नोटरी करावी लागणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर शिक्षण घेताय तर तुम्ही भाड्याने रेंटनी राहत असाल तर रेंटनी राहण्याची जी काही नोटरी असते ती नोटरी तुम्हाला द्यावी लागेल. जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला असाल तर तुम्ही पात्र नाही. लक्षात ठेवा, तुम्ही बाहेर कुठेतरी रेंटनी राहिलेलं असला पाहिजे आणि त्याच रहिवासी नसला पाहिजे. तुम्ही बाहेर गावी जाऊन बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन शिक्षण घेतलेलं पाहिजे. आता स्वघोषणा एक पत्र लागेल. दिलेली माहिती वगैरे सगळी बरोबर आहे अशा पद्धतीने एक स्वघोषणापत्र तुम्ही स्वतःसुद्धा तयार करू शकता. पण पहिलं कागदपत्र नोटरी तुम्हाला लागणार आहे, दुसरं स्वघोषणापत्र, तिसरं आहे कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसला पाहिजे. बघा इथे सांगितलं आहे गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचं सुद्धा शपथपत्र द्यावं लागेल. आणि भाड्याने राहत असल्याबाबतचं जे काही भाडेचिठ्ठी असेल, भाडी करारनामा असेल, रेंट ॲग्रीमेंट असेल ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा, म्हणजे त्यामध्ये बोनाफाईड असेल, आयडेंटिटी प्रूफ जो असेल कॉलेजचा वगैरे ते तुम्ही इथे देऊ शकता. अशा पद्धतीचे थोडेच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर हे जे काही हप्ता आहे तो माहे जून ते माहे ऑगस्ट या कालावधीमध्ये अर्ज जो आहे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर झाल्यानंतर 7 दिवसामध्ये हे रक्कम तुम्हाला भेटणार आहे. दुसरा हप्ता माहे ते नोव्हेंबर, सप्टेंबर ते नोव्हेंबर, तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी आणि चौथा हप्ता मार्च ते मे. अशा पद्धतीने हे हप्ते जे आहेत ते विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
तर यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या OBC विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.